नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमी या चॅनलवरती. नक्कीच आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असेल. तर आज आपण घेणार आहोत तलाठी भरतीवरती 50 प्रश्न. तर सुरू करूया मित्रांनो आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर आपलं उत्तर आहे ए. प्रश्न घेऊया दुसरा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे तिसरा, सी. तिसरा प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर उत्तर आहे ए, 720 किमी. चौथा प्रश्न घेऊया, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे बी, मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर पाचवा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? उत्तर आहे बी, नागपूर. सहावा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे सी, कळसूबाई. सातवा प्रश्न, कळसूबाई शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे ए, 1664 मीटर. आठवा प्रश्न घेऊयात, महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, अहमदनगर. नववा प्रश्न घेऊया, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते? उत्तर आहे बी, गोदावरी. दहावा प्रश्न घेऊयात, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर, बी. अकरावा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? उत्तर आहे बी, गोदावरी नदी प्रणाली. 12वा प्रश्न घेऊयात, भीमा नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे झाला? उत्तर आहे सी, भीमाशंकर. 13वा प्रश्न घेऊया, कृष्ण नदीचा उगम कोठे झाला? उत्तर आहे ए, महाबळेश्वर. 14वा प्रश्न घेऊयात, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे बी, रत्नागिरी. 15वा प्रश्न घेऊया, महाराष्ट्रातील मान्सूनचा पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? उत्तर आहे बी, नैऋत्य मोसमी वारे. 16वा प्रश्न घेऊयात, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची मुद्रा म्हणजेच माती सर्वात जास्त प्रमाणात आढळते? उत्तर आहे सी, रेगूर म्हणजे काळी मुद्रा. पुढचा प्रश्न घेऊयात, कापसाच्या पिकासाठी कोणती मुद्रा अत्यंत उपयुक्त मानली जाते? उत्तर आहे बी, काळी रेगूर माती. 18वा प्रश्न बघूयात, महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे सी, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग. 19वा प्रश्न बघूयात, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, बुलढाणा. लोणार सरोवर कशामुळे तयार झाले? उत्तर आहे उल्कापात. 21वा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? उत्तर आहे बी, 6. 22वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? उत्तर आहे सी, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. 23वा प्रश्न घेऊया, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे बी, अहमदनगर. 24वा प्रश्न घेऊयात, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर उत्तर आहे बी, मुंबई शहर. 25वा प्रश्न घेऊयात, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर याच्यामध्ये 2 उत्तर आहेत, ए गोंदिया आणि भंडारा. पुढचा प्रश्न बघूयात 26वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, नंदुरबार.
27वा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या कोणत्या प्रादेशिक विभागात आहे? उत्तर आहे बी, विदर्भ. 28वा प्रश्न घेऊयात. माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे रायगड. 29वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील तापी नदीचा प्रवाह कोणत्या देशाने आहे म्हणजे दिशाने आहे? उत्तर आहे ए, पूर्वेकडून पश्चिमेकडे. याच्यात थोडं रॉंग झालं आहे, देशाने इथे दिशाने करायचं आहे. 30वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? उत्तर आहे बी, नर्मदा. 31वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जांभी मुद्रा प्रामुख्याने आढळते? उत्तर आहे बी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 32वा प्रश्न घेऊयात. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे बी, पश्चिम घाट. 33वा प्रश्न. महाराष्ट्राची दक्षिण सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? उत्तर आहे बी, कर्नाटका. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, छत्तीसगड. 35वा प्रश्न घेऊया. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, सातारा. 36वा प्रश्न. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? उत्तर आहे बी, अंबोली. 37वा प्रश्न. आंबोली हे थंड हवेचे व सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, सिंधुदुर्ग. 38वा प्रश्न घेऊयात. जायकवाडी हे बहुउद्देशीय धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे बी, गोदावरी. 39वा प्रश्न घेऊयात. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय नाव दिले आहे? हे उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. 40वा प्रश्न घेऊयात. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर आहे बी, शिवसागर. 41वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक भागात सर्वाधिक जंगले आढळतात? उत्तर आहे ए, विदर्भ म्हणजे गडचिरोली. 42वा प्रश्न घेऊयात. भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? उत्तर आहे सी, 5. 43वा प्रश्न पाहूयात. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, पुणे जिल्हा. 44वा प्रश्न घेऊयात. राधानगरी हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे बी, गवा बायसान. 45वा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर आहे ए, शेकरू म्हणजे मोठी खार. 46वा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? उत्तर आहे हरियाल म्हणजे हळद्या, बी. 47वा प्रश्न घेऊया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर. 48वा प्रश्न. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? उत्तर आहे गोदावरी व भीमा नदी. 49वा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा प्रादेशिक विभाग कोणता आहे? उत्तर आहे बी, विदर्भ आणि खानदेश. शेवटचा आणि 50वा प्रश्न. मुंबई आणि पुणे यांना जोडणारा प्रसिद्ध घाट कोणता आहे? तर आपलं उत्तर आहे बी, बोरघाट. तर मित्रांनो, हे जे 50 प्रश्न होते हे तलाठी भरतीसाठी होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अनमोल एज्यू अकॅडमीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तसेच आपल्या ॲपलासुद्धा डाउनलोड करा. धन्यवाद.